पोरानं तुम्ही जर आमचे लोक मारून जर तुम्ही तुमचे आरोपी घरात लपून ठेवता, यांना पुण्यात नेमकं सांभाळा कोणी? सगळे आरोपी पुण्यातच नेमके कसे सापडायला लागले? सगळ्यांची सगळे आरोपी हे पुण्यातूनच सापडत आहेत। याचा अर्थ तुमच्या सरकारमधले मंत्रीचे आरोपींना सांभाळायला लागले, या खंडणीमधल्या आरोपींना आणि हत्येतील आरोपींना, या दोघांची नार्को टेस्ट झाली पाहिजे आणि त्यांना सांभाळणाऱ्या सगळ्यांना आरोपी केला पाहिजे। हे सग फाशी होणारच, फाशी जर नाही झाली ना, मग आता कोणतरी म्हणले, मला वाटतं खासदार का कोण म्हणले की 4 कच्चं होईल। सरकारचं ऐकून आणि तिथल्या मंत्र्याचं ऐकून जर का 4 कच्चं झालं आणि त्याच्यातला एक आरोपी जर बाहेर आला की मंत्री गोट्याने हल्ला, आता तुम्हाला हीच भाषा कळते। आता आमचा नाविलाज आम्ही करतो तो जातीवाद म्हणताय। संतोष भाई देशमुखांना जर आम्ही न्याय मागितला तर आम्हाला जातीवादी म्हणतात। ही तुमची कोणती भाषा आहे? हे नवीन षडयंत्र सुरू झालंय। आपण जर संतोष भाईकडून बोललो, आपल्याला म्हणते हे जातीवाद करायला लागले। हे तुम्ही नवीन शब्द आणि षडयंत्र आणलंय। आम्ही संतोष भाईकडून बोललो की आम्ही जातीवादी, आणि तुम्ही आरोपीला सांभाळतात ते काय? तुम्ही आरोपीला गाड्या घेऊन पळतात ते काय? आणि संतोष भाईला क्रूरपणे तुम्ही मारलं, तो जातीवाद नाही का? आम्ही आरक्षण मागितलं की आम्ही जातीवादी, आणि तुम्ही कोणाचाही वरवडून खाताय, मग तुम्ही जातीवादी नाही? याला काय म्हणायचं ते म्हणू द्या। इथून पुढच्या काळात आपण सावध राहा। जर या समाजावर अन्याय व्हायला लागला तर आपल्याला सुद्धा गावाट्याला घरात घुसून बाहेर काढावं लागणार। नाईलाज आपला नाईलाज आहे। आपल्या लेकराचे जर तुकडे होणार असले तर सहन करायचे सुद्धा काही परिसीमा असतील। कोणते मराठी आहेत आपण? आपल्याला जाता साहेब का मागायचा? जर पुढच्या काळात आपल्या समाजावर त्याने माता माऊलीवर हल्ले झाले तर उत्तर जशाला तसा द्यायचा, आपण हटायचं नाही। समाज जगणार नाही, तुम्हाला सांगतो। आपण साथ दिली नाही तर आपण जर आपल्या समाजाच्या पाठीशी खंबीर उभा राहिला नाही तर आपला समाज जगणार नाही। ठामपणाने उभा राहा। ते संदीप क्षीरसागर ओबीसीच कचाकच होलेलं आहे, होऊन जाऊ द्या। त्यांना तर सुंदरच नाही राहिलं, ते तर असं खेची देत, एवढंच खेची देत कसं असलेच पाहिजेत राव। हे असाचा विषय नाही, हे असलेच पाहिजे। यांच्या मुंडक्यावर पाय देणारे असलेच पाहिजे, याला तुम्हाला म्हणते। जो आमदार तो कुठल्याही पक्षाचा असू द्या, महायुती असू द्या नाही तर महाविकास आघाडी असू द्या, जो आपल्या बाजूला बोला या महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी त्याच्या पाठीमागे ठाम राहायचं, त्याला उघडं पडू द्यायचं नाही। नेतृत्व फिक्रत्व जाऊ दे खात्यात तिकडं, समाजाच्या बाजूनं त्यांनी ताप देऊन तुमच्या बरोबर। मग त्यांना कचका कळण परभणी कशाला म्हणतात, धाराशिव कशाला म्हणतात, दांडे मुळूस तर माग सरकत नाहीत। मग यांना करू देतात। यांनी फक्त देशमुख कुटुंबियाला डबल त्रास देऊ द्या, मग यांना काचका सांगू जा। यांना त्याला थोडं सापडून द्या, त्याला थोडं सापडून द्या, त्याला सुद्धा वाजू कमी, त्यालाही सोडत नाही। आपलं ना डायरेक्ट नाव असतं, आपलं ते दाटोटे नाव असतं त्यांच्यासारखं, आकान बोकान हाकीन फाकीन।